खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्यानं सध्या शेत शिवारात मशागतीची लगबग सुरू आहे। यावेळी अमरावती जिल्ह्यात 6.62 लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागानं प्रस्तावित केले आहे। यापैकी किमान 92% क्षेत्र तूर, कपाशी आणि सोयाबीनचे पीक राहण्याची दाट शक्यता आहे। मागील वर्षीचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पावसामुळे बाद झाला होता आणि रबी हंगामात देखील तीच गत झाली होती। त्यानंतर आतापर्यंत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही। दोनही हंगामात सरासरीपेक्षा उत्पन्नात कमतरता आल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। अशा परिस्थितीत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विषयक यंत्रणांनी व्यक्त केल्यानं शेतकरी उत्साहात आहे। यंदाच्या खरीप हंगामात 6,81,900 हेक्टरमध्ये पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलं आहे। यामध्ये सर्वाधिक 2,54,315 हेक्टरमध्ये सोयाबीन, 2,51,100 हेक्टरमध्ये कपाशी तर 1,18,000 हेक्टरमध्ये तूर राहण्याची शक्यता आहे। या तीनही पिकांचं क्षेत्र एकूण पेरणीच्या 92% प्रमाणात आहे। शिवाय पाऊस पुरेसा राहिल्यास या पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे। याशिवाय कडधान्याचं क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न होत आहेत।